गोंदियातील तिरोडा तालुक्यात वाहणाऱ्या वैनगंगा नदीवर बांधण्यात आलेल्या धापेवाडा उपसा सिंचन टप्पा 2चं पाणी शेतकऱ्यांना मिळणार आहे। या योजनेतून 30,000 हेक्टर शेतजमिनीला पाणी दिलं जाणार आहे। खरीप आणि रब्बी हंगामात शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे। सांगली जिल्ह्यातील ऊस दराचा तिढा अखेर मिटलाय। जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडून 3,175 रुपये एफआरपी देण्याचं मान्य करण्यात आलं। त्यामुळे 1.5 महिन्यापासून सांगली जिल्ह्यात सुरू असलेलं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं ऊस दर आंदोलन थांबलंय। चांदवडसह नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात हजारो हेक्टरवरील डाळिंब बागा तेल्या रोगाच्या विळख्यात सापडल्यात। गारपिटीसह बदलतं वातावरण आणि हवामानाचा फटका रब्बी हंगामासोबतच द्राक्ष आणि डाळिंब बागांनाही बसलाय। यामुळे डाळिंब उत्पादकांचं मोठं नुकसान झालंय। राज्यातल्या शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी शरद पवार गटानं आक्रोश मोर्चा काढला। त्याचाच भाग म्हणून चाकणमध्ये काढलेल्या मशाल मोर्चात खासदार अमोल कोल्हे यांच्यासह प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलही सहभागी झाले। तर 30 डिसेंबरला शरद पवारांची अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। जाहीर सभा होणार आहे आणि त्यानंच शेतकरी आक्रोश मोर्चाची सांगता होणार आहे। चुकीचा फेरफार करून शेतकरी आत्महत्येला कारणीभूत ठरलेल्या तलाठ्याच्या जाहीर सत्काराची पत्रिका नांदेडच्या हिमायतनगरमध्ये छापण्यात आली। बनावट कागदपत्रांद्वारे परमेश्वर जाधव यांची 9 गुंठे जमीन बळकावली गेली। याबाबत तक्रार करूनही कारवाई न झाल्यानं या तलाठ्याचा 3 जानेवारीला सत्कार करणार असल्याची पत्रिका मृत शेतकऱ्याच्या पत्नीनं छापली आहे। कर्जमाफीचे 50,000 रुपये अजूनही मिळाले नाहीत असं म्हणणाऱ्या शेतकऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। अकोल्यात आयोजित कृषी प्रदर्शन उद्घाटन सोहळ्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर शेतकरी राहुल केंद्रे यांनी कैफियत मांडली। मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत काही काळानंतर सोडून दिलं। अकोल्यात डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या 125व्या जन्मशताब्दी निमित्तानं कृषी विद्यापीठ परिसरात 3 दिवसाचं कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आलंय। उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं। पुढील काळात विषमुक्त शेती हे आपलं ब्रीदवाक्य असणार आहे, यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचं आवाहन फडणवीसांनी केलंय।